जय पराजय हा निवडणुकीचा भाग असतो, मात्र ही शिवसेनेची सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया पनवेल महापालिका निवडणुकीवर शिवसेना पदाधिकारी आदेश बांदेकर यांनी दिली आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मतांची टक्केवारी वाढली आहे, त्यामुळे युती करून लढलो नाही याचं दुःख नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। पनवेल महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या पदरी निराशा पडलेली आहे आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। उद्धव ठाकरेंची सभा झाली होती, मोठी वातावरण निर्मिती झाली होती आणि शिवसेनेच्या पदरी यश मिळेल अशी एक चर्चा होती, मात्र रिझल्ट आपल्यापर्यंत आता आलेला आहे। नाही, मी यापूर्वीसुद्धा जे बोललो होतो तेच वाक्य माझं अगदी आहे की शिवसेना नक्की यश अपयशाच्या पलीकडे जाऊन 65 ठिकाणी शिवसेनेचं चिन्ह पोहोचलेलं असेल। या पनवेल महानगरपालिकेच्या या कार्यक्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर विधानसभेला मताधिक्य होतं साधारणतः 17,000च्या आसपास। आज मी जे काही आकडे घेतो आहे त्याच्यामध्ये 34-35 हजाराहून जास्त म्हणजे डबल मतदान झालेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने इथून पुढे कामाची सुरुवात शिवसेनेच्या भगव्याची घौडदौड पनवेलमध्ये सुरू झाली आहे असं मी म्हणेन। आणि म्हणजे जय विजय याच्या पलीकडे जाऊन आज जर आपण विचार केला तर शिवसैनिक आपल्या आपल्या परीने उत्तम पद्धतीने लढले आणि आपण बघितलं तर सर्वसामान्य घरातले सर्वसामान्य शिवसैनिक आणि अशा वेळेला जेव्हा निकाल येत आहेत त्या निकाल ऐकत असताना फक्त विजय संपादन नसेल झाला तरी ही सुरुवात खूप सकारात्मक आहे। शिवसेनेला अगदी जास्त नाही पण एक असा आकडा सांगितला होता की 5 ते 7, 8 अशा जागा येतील, पण तिथपर्यंत पण शिवसेना पोहोचलेली नाही आहे। पराभवाची काय कारण आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी म्हटलं ना की शिवसेना मुळात घराघरात पोहोचली हेच आनंदाचं आहे। आणि ते पोहोचल्यामुळे भविष्यात ज्या ज्या निवडणुका येतील त्याच्यात तुम्ही बघाल की शिवसेनेची वाटचाल खूप जोमाने झालेली असेल। म्हणून मी म्हटलं हा शेवट नाही आहे, ही सुरुवात झालेली आहे। धन्यवाद ही बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपाळसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, पनवेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।